तर मित्रांनो 89 मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आहे 28 जुलै 2026। आज सोलापूर बाजार समितीमध्ये 130 गाड्याची आवक आहे। आज आपण प्रत्यक्ष सोलापूर बाजार समितीमध्ये प्रत्यक्ष दराची पाहणी करणार आहोत। तर हा व्हिडिओ आज सर्वांनी लक्षपूर्वक पाहावयाचा आहे। आज वास्तव काय आहे ते आपण पाहणार आहोत। $22,500 थोडासा माल कलर डाऊन आहे, त्यामुळे 22,500 येऊन थांबलेलं आहे। 2900 मीडियम आहे ना। ते 2900 हा 2900 रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे। 2200 रुपये गेलेला आहे। मिक्स आहे, थोडासा कुठेतरी लागत आहे, त्यामुळं थोडासा रेट कमी दिसतो। बारीक गोल्टी आहे, 1950 रुपये प्रति क्विंटलनं विकली गेलेली आहे। चिंगळी कांदा आहे, मिक्स आहे, 2000 रुपये प्रति क्विंटलनं विकला गेलेला आहे। 2500 रुपये प्रति क्विंटल कांदा थोडासा काळा पडायला लागलेला आहे, काजळी यायला लागलेली आहे। 21 देऊ का मला? थांबा, तुम्ही गडबड कर। हो देऊ द्या दादा, कॅन्सल कर। 23 देऊ का मला? 23 पाटील का कर पाटील 18,000 रुपये 18,500 19 ठरवलं नाही। 25 हे असा कांदा सुद्धा 1500 रुपये प्रति क्विंटलनं गेलेला आहे। 1500 हा 1950 रुपये प्रति क्विंटल। 3 बॅग आहेत, भरपूर असा थोडासा एक वेगळा माल आहे, तो कसा आहे ते बघा। 2550 नंबर गार्डन नमस्कार शेतकरी राजे, कुठलं गाव? बादलवाडी भिगवण। काय नाव आपलं? अभिजित परकाळी। आज किती आणलाय सोलापूरला कांदा? किती आणला? आज आमची 103 पिशवी आहे। 103 पीस। बरं, आता जो हातात कांदा दाखवला आहे 26 रुपये गेला आहे। हां 26.5 रुपये, 26 रुपये 75 पैसे। एक नंबरला हां किती पाकिट होते? 29 पाकिट आहे। 2 नंबरला 2 नंबरला 25 रुपये काहीतरी 20 पैसे काहीतरी। ते किती पाकिट होते? 18 पाकिट होते। 3 नंबर केला होता का? 3 नंबर झाला ना, दुसरीकडे पडला, दुसऱ्या साईडला। वाहन कुठला आहे हा? हे आपला पंचगंगा। बरं, कधी लागण कधी केली होती याची? नोव्हेंबरमध्ये। हां 22 नोव्हेंबरला। 22 नोव्हेंबरला। काय रोप टाकलं होतं का? रोपं टाकून लागण केली 22। किती एकर कांदा केला होता यावर्षी? जवळ 4-5 एकर आहे। 5 एकर। एकरी काय तुम्हाला उत्पादन भेटलं? यावेळेस जरा कमीच उत्पन्न भेटलं, तरी एकरात मध्ये 200 पिशव्या 260 240 च्या आसपास। हां
यावर्षी उन्हाळी कांद्याचा एकराचा खर्च काय आहे? एकराचा खर्च कांदा विकूस तर जातो की 1 लाखाच्या आसपास. 1 लाखाच्या आसपास. प्रामुख्याने यावर्षी कांद्यावर कुठले रोगराई आली काय म्हणजे लागवड केली बाबा? राईपेक्षा यावेळेस पावसाने जरा त्रास दिला उन्हाळी कांद्याला. 2-3 वेळा अवकाळी पाऊस झाला होता. हां, मग त्याचा काय तोटा झाला? त्याचा फटका बसला उत्पादनात. हां, म्हणजे काय झालं नेमकं? काय रोग आला? घट झाली हो बऱ्यापैकी. नाही, पावसानं काय म्हणजे नेमकं त्याला त्रास झाला काय? त्याची वाढ होत नाही ना त्याप्रमाणे. पावसानं? त्याला वातावरण जसं पाहिजे ना हां. त्याला थंड वातावरण लागतं उन्हाळी कांद्याला. पावसाळी कांद्याला पाऊस असेल तरी जमतो. पण तुम्ही म्हणता अवकाळी पाऊस पडला आणि त्याचा काय परिणाम झाला म्हणजे असा विपरीत? परिणाम म्हणजे बुरशी लागली. काय होतं कांदा काढा आलेला असतो. हां त्याच्या मानत पाणी साठलं का नाही हां कांदा नसतो. हां, म्हणजे मुख्य म्हणजे तुमचं कांदा काढायच्या यायच्या टायमाला त्याच्यामध्ये पाणी गेलं. हां, त्याच्यामुळं बुरशी आली आणि कांद्याला म्हणजे खराब होण्याचं म्हणजे प्रमाण वाढते, त्यामुळं आवरेज घटलं. सगळ्याच गोष्टी कलर यायला फरक पडतो. हां हां, जमीन थंड झाली की हां, गरम हां. होती का. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कांदा कमी आहे. उत्पन्न कमी आहे. हां म्हणजे एकरी ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे आलं नाही. हां 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 हां. 300-350 पिशवी कमीत कमी यायला पाहिजे उत्पन्न. 100 पिशवीच्या आसपास कमी आलं प्रमाण. बरोबर. तुमचं काय नाव? दीपक कट्टी. दीपक कट्टी कुठलं गाव? बादलवाडी तालुका? इंदापूर. हां हां. काय वाटतंय यावर्षीचं जे हे मार्केट केव्हापासून वाढलंय असं वाटतं? ह्या महिन्यात वाढले. या महिन्यात वाढलं. मग तुम्ही आता मार्केट वाढल्यापासून किती कांदा विकला? 400 पिशवी. हां 400 पिशवी. हां. म्हणजे तुमचा कमी भावात गेला का चांगल्या भावात गेला? सरासरी 1000 रुपये पिशवी पडली. 1000 रुपये. ते यावर्षी कांद्याची शेती फायद्यात आहे का तोट्यात आहे? काही फायदा. यावर्षी फायद्यात आहे. बरं. सरकारी धोरणाबद्दल काय वाटतंय? शेतकऱ्याचा गेल्या वर्षीपासून जवळजवळ 1.5 वर्षामध्ये गेल्या 1.5 वर्षामध्ये शेतकऱ्याला गेल्या महिन्यापर्यंत कसलाच उत्पादन खर्च देखील निघत नव्हता. मग अशा वेळी तुम्ही म्हणजे कशी मात केली शेती व्यवसायावर? शेती व्यवसायावर मजुरांची संख्या कमी केली. आता सध्या जर परिस्थिती बघितली रासायनिक खतांच्या किमती वाढलेल्या आहेत. मजुरांच्या हजेरीचे प्रमाण वाढले. 2 वर्षापूर्वी 8,000 रुपये एकराने कांदा लागण चालू होते. आता 14,000 रुपये एकरावर गेल्या वर्षी. खतांच्या किमती समजा 1400ला पिशवी असल्या तर 2200-2300 पिशवी गेली. आता 2,500 पिशवी झाली. मग मला सांगा आता त्याला भाव नाही कांद्याला. म्हणजे मग तेच म्हणतोय की मी आता सरकार त्यांचीच मनमानी करते म्हणजे म्हणजे पूर्ण देशामध्ये ग्राहकांना कमी किमतीत कांदा भेटावा म्हणून वेळोवेळी त्याला निर्यात बंदी करणं. मग ह्या गोष्टी सतत सरकार आजपर्यंत करत आलेलं आहे. मग त्याच्यामुळं तुम्ही या व्यवसायाकडे कसं बघता? आता सरकारवर अवलंबून राहून चालतंय का? नाही आता काय झालंय माहिती का शेतीचा धंदा कुठला करावा का नाही अशी परिस्थिती सध्या. कुठलं बी तुम्ही कुठलं बी पीक घ्या त्याला नुसतं शेतकरी काय हे आपले नादावत्यात कर्जमाफी करायची आमचं. पण कर्जमाफी करून काय फायदा नाही ह्याला. तुम्ही ह्याला योग्य भाव दिला तर शेतकरी एकतर कर्जच होणार नाही शेतकऱ्यावर योग्य भाव दिला तर. बरोबर आहे. पण केंद्र सरकार अशा गोष्टीवर म्हणजे गांभीर्यानं आहे का? नाही ना शेतकऱ्याच्या बाबतीत तर नाहीच गांभीर्य. शेतकऱ्याने हालच लावले. मग त्यामुळं जसा मोसम येईल तसं सरकार म्हणजे भूमिका घेते. मुळात शासनाला काय झाले शेतकऱ्यांशी काय देणं घेणंच नाही त्यांना. असा विषय आहे. मग तेच म्हणतो की हे वर्षानुवर्ष चालत आलंय की कुठलंच सरकार शेतकऱ्याच्या बद्दल म्हणजे ठोस भूमिका घेत नाही. आणि वरचीवर अशी शेती ही म्हणजे आर्थिक नुकसानीत चालली आहे. मग तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता आणि आता शेतकऱ्यांनी यावर कशी मात केली पाहिजे? कारण आता सरकार तर लक्ष देत नाही. आपण कितीतरी प्रयत्न करून बघितले, आंदोलनं केली, सगळं करून बघितलं, तरीही सरकार ताळ्यावर येत नाही. मग यावेळेला मग आता शेतकऱ्यांनी काय म्हणजे कसं तुम्ही मात करता या शेती व्यवसायामध्ये? म्हणजे आता सरकार कुठलं आलं तरी शेतकऱ्यांना काय कोणी लक्ष द्यायला नाही. आपण मागचं सरकार बी बघितलं, आताचं बी सरकार बघितलं, कोणी शेतकऱ्याला वालीच नाही माझ्या थोडक्यात. मग त्यामुळं कशी शेती व्यवसायामध्ये काय बदल केला पाहिजे किंवा काय कसं काय म्हणजे आपलं उत्पन्न वाढवायचा प्रयत्न केला. नेमकं ते म्हणा लागलोय मी. आपण आपलं मात कशी केली पाहिजे हे मी म्हणतोय.
आपण जिथं 300 पिशवी काढली तिथं 500 पिशवी 400 पिशवी कशी निघेल त्या पद्धतीत थोडं वाढवलं पाहिजे. मजुरी कशी कमी करता येईल. अजून काय काय नवीन नवीन टेक्नॉलॉजी आल्या त्या वापरून मजुरांनी आता ट्रॅक्टरने वगैरे कांद्याची लागण करण्याने अवजार आल्याचं थोडं आपण ती करून पण नुसतं हे नाही नव्हतं. शासनाने पण थोडं त्याला मदत केली पाहिजे. म्हणजे शासनची मदत कुठं आपल्यापर्यंत? मदत म्हणजे त्यांनी आम्हाला मदत नका आर्थिक मदत करू नये. फक्त आमच्या भावाला योग्य माल निर्यात बंदी न म्हणजे एक ठराविक किंमत ठरवून त्याची त्या पटीत माल घेतला पाहिजे त्यांनी. मग आता 2125 रुपये आता हा नापेडनं तुम्हाला हमी केंद्रानं भाव जाहीर केलेलाच आहे. नापेडचं खरेदी केंद्र आहे का इथे सोलापूरमध्ये? दिसलं का तुम्हाला कुठं? नाही ना. हां नाही. नापेडवाले आले असते तर मग अजून मार्केट उचललं असतं ना. सोलापूरमध्ये नाही. तुम्ही चौकशी केली का? नाही चौकशी केली नाही बरं का. पण आता करतो मी. पण नसणारच आहे माझं. बाजार समितीमध्ये जाऊन चौकशी केली पाहिजे. बाजार समिती म्हणजे नापेडचं केंद्र इथं कुठं चालू आहे का? मी अजून चौकशी केली नाही. तरी पण मी ना त्यांनी बॅनर लावले पाहिजेत किंवा कुठं इथं चालू आहे तिथे जाहिरातच नाही त्यांची काय. कसं पण बरं आज मी नक्कीच त्याची चौकशी करतो मी सुद्धा. तर आज आपण पूर्ण मार्केट बघितलं. आज हायेस्ट मार्केट किती आहे आणि लोएस्ट किती आहे? 27-28 पर्यंत आहे. लोएस्ट 13-14 पर्यंत. हां काय तुमच्या डोळ्यात एखादा हायेस्ट किती गेला म्हणजे एक नंबर 28? हां म्हणजे 3000 वगैरे काय आज दिसलं नाही? आज तर इथं तर नाही मग इथून इकडं तर नाही. अजून वर काय म्हणजे सरासरी मार्केट काय चालतंय? सरासरी 22-24 रेंज धरून चालायचं. हां 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 22-24. आणि चिंगळीमध्ये? चिंगळीला मागणी चांगली आहे. पण आता काय होतंय आज जरा मार्केट व्यवस्थित वाटते कालच्यापेक्षा. हां हां 2-4 दिवसापेक्षा जरा कमीच आहे. आज किंचित थोडंसं रिवर्स वाटायला लागले. एक रुपया. चिंगळी 20 रुपये जाणार का 16-17 रुपये 18 रुपयावर जाते हां हां आजच्या मार्केट. चिंगळीला थोडं रिवर्स झालं वाटतं. तर आणि प्रामुख्याने एक नंबरला रेट काय भेटते? सरासरी म्हणजे जर हिशोब केला तर 22-24 रेट धरून झाला. 27-28 25 एखादा चांगला कांदा. हां चांगलं मोठे मोठे कांदे असतील तर 22-24 धरून चालायचं. तर शेतकरी मित्रांनो हे होते अभिजित परकाळे इंदापूर की त्यांनी सरकारनं जर शेतकऱ्यांना योग्य हमीभाव दिला तरच शेतकरी टिकणार आहे अशी आपली भावना व्यक्त केलेली आहे. नमस्कार. नमस्कार.